सोलापूर महानगरपालिकेच्या 2026-27च्या अंदाजपत्रकावर आजपासून जोरदार घमासान सुरू झाले आहे. पार्क चौक येथील पार्क स्टेडियम मधील पालिका जिमखान्यात अंदाजपत्रकीय बैठकींचे सत्र रंगले असून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. पालिकेच्या विविध विभाग प्रमुखांना आता त्यांच्या कामगिरीचा आणि खर्चाचा जाब द्यावा लागणार आहे. प्रत्येक विभागाच्या तरतुदीवर बारकाईने चर्चा होणार असून अनावश्यक खर्चावर कात्री लावली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक सलग 6 दिवस चालणार असून या कालावधीत अंदाजपत्रकातील प्रत्येक बाबीची चिरफाड होणार आहे. शहराच्या विकासासाठी नेमका निधी कुठे आणि किती खर्च होणार यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान येत्या 30 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता हे अंदाजपत्रक अधिकृतपणे पालिकेच्या सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहिती महापौर विनायक कोंडाल यांनी दिली. पालिकेतील 26-27 अंदाजपत्रकीय सभा प्रत्येक खात्याची या ठिकाणी बैठक आयोजन केलेलं आहे. सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन जे काय आपल्याला जमीन बाजू असेल, खर्च बाजू असेल, त्याचं या ठिकाणी आढावा बैठक आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि 30 तारखेला येत्या बजेट बोर्ड अंदाजपत्रकीय सभा 30 तारखेला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तरी सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन आपल्याला याचा लाभ घेण्यात यावा असं विनंती करतो, आवाहन करतो. सर्वसाधारण सभा या ठिकाणी 30 तारखेला आपण काढलेली आहे. 30 तारखेला 11:30 वाजता या ठिकाणी आपण काढलेलं आहे. आता या 6 दिवसांच्या बैठकीत नेमकं काय घडलं, कोणत्या विभागावर कारवाई होते आणि कोणाला दिलासा मिळतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.